नमस्कार मित्रांनो, मी रेणुका माझ्या एक विचार या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। आज अख्ख्या महाराष्ट्रामध्ये दहीहंडीचा उत्सव सुरू आहे आणि या दहीहंडीमध्ये मानाचा तुरा रोवतात ते महिला गोविंद पथक। या गोविंद पथकाशी मी चर्चा करणार आहे। अगदी चिमुकल्या बाळगोपाळ महिला आहेत माझ्यासोबत। काय सांगाल दहीहंडीचा उत्सव काय वाटतं तुम्हाला? छान वाटतं। तू काय सांगशील दहीहंडी आज महिला पथक म्हणून? आमचा नवी मुंबई मध्ये ह्या वर्षीचा गोविंदाचा महिलांचा पहिला पथक होता। आम्ही खूप उत्साहाने आमचा गोविंद पथक साजरा केला। खूप दिवसापासून आमची प्रत्यक्ष बक्षिसं घेऊन आलो आणि खूप आम्ही मेहनत घेतली। फरांची तुम्ही 5 फरांची आम्ही आणि पहिल्यांदा लावण्याचा मला खूप अभिमान वाटतो। आणि काय वाटतं दहीहंडी फोडताना? खूप छान वाटतंय खूप। तुम्ही काय सांगाल काय वाटतं? खूप छान वाटतं। तुम्ही काय सांगाल? तुम्ही महिलांना प्रोत्साहन देऊन तुम्ही हा उत्सव साजरा करा। मला खूपच छान वाटतंय कारण माझ्या मुली सगळ्या जे सांगतात तेच ऐकतात आणि यावेळेस आम्ही 5 तर लावले, पुढच्या वर्षी आम्ही 7। तुम्ही बघू शकता या महिला गोविंदांचा जो उत्साह आहे तो शिगेला पोहोचलाय। एकीकडे पुरुष प्रधान संस्कृती असताना महिलांचं हे राज्य आणि महिलांची संस्कृती खऱ्या अर्थाने कौतुकास्पद आहे। तू काय सांगशील? माझ्या गोविंद पथकाने खूप साथ दिली। आम्ही जिथे गेलो तिथे आम्हाला ट्रॉफी भेटली। आम्हाला खूप छान वाटतंय। भीती नाही वाटत कर लावताना? काहीच नाही, आम्ही 2 महिन्यापासून प्रॅक्टिस करायला लागलोय की आम्ही जिथं पण जाणार तिथं आमचा थर पडू नये म्हणून आणि आतापर्यंत आमचा थर कुठंच पडला नाही। वाव, तुम्ही काय सांगाल? काय उत्साह आहे तुमचा? खूप चांगला आहे, छान वाटतंय। मित्रांनो, तुम्ही बघू शकता या महिला गोविंदांचा उत्साह शिगेला पोहोचलाय। अशा शुभेच्छा आहेत। पुढच्या वर्षी तुम्ही अजून छान थर लावून महिलांचा हा सन्मान तुम्ही अजून वाढवा। थँक्यू। एकदा होऊन जाऊ दे गोविंद रे। थँक्यू।